सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एकदा एक 6 वर्षाचा लहान मुलगा आपल्या छोट्या 4 वर्षाच्या बहिणीसोबत बाजारामधनं चालला होता. थोडं अंतर चालून गेल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की त्याची बहीण ही मागच राहिलेली आहे. त्यानं मागं वळून पाहिलं त्यावेळेला त्याची ती लहान बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी होती आणि आपल्या खेळण्यांकडे बघत होती. तो माघारी फिरला आणि आपल्या बहिणीकडे आला. त्यानं आपल्या बहिणीला विचारलं की ती इथं काय करतेय. त्यावर त्या छोट्या मुलीनं सांगितलं की मला या दुकानामधली ती लहानशी बाहुली खूप आवडलेली आहे. मग तो मुलगा आपल्या बहिणीचा हात धरून अगदी समंजसपणे त्या दुकानाच्या आतमध्ये आला. मग त्या मुलानं त्या दुकानदाराला विचारलं, काका माझ्या या बहिणीला ही बाहुली खूप आवडलेली आहे, जर ही बाहुली घ्यायची म्हणली तर आम्हाला किती मोबदला द्यावा लागेल. त्याचा तो समंजसपणा पाहून दुकानदाराला मोठं कौतुक वाटलं. इतका वेळ तो त्या दुकानामधनं बाहेर चाललेला सगळा प्रकार पाहतच होता. त्याचा तो समंजसपणा, त्याची प्रगल्भता हे सगळं पाहून तो अगदी भारावून गेला होता. त्यानं हसून त्या मुलाला विचारलं की बाळा, या बाहुलीच्या बदल्यात तू काय मोबदला देऊ शकशील मला. त्यावरती त्या मुलानं आपल्या दोन्ही खिशामध्ये हात घातला आणि आपल्या दोन्ही खिशामधनं काही शिंपले काढून त्या दुकानदाराच्या समोर ठेवले. ते सगळे शिंपले त्यानं आपल्या बहिणीसोबत नुकतेच थोड्या वेळापूर्वी समुद्र किनाऱ्यावरती गोळा केलेले होते. तो म्हणाला, काका या बाहुलीच्या मोबदल्यामध्ये देण्यासाठी माझ्याकडे बस एवढे शिंपलेच आहेत. ते पुरेसे आहेत का ते कृपया मला सांगता का. त्यावरती त्या दुकानदाराने अगदी पैसे मोजावेत तसे एक एक शिंपला मोजायला सुरुवात केली. सगळे शिंपले मोजून झाल्यानंतर त्यांनी त्या लहान मुलाकडे पाहिलं. मुलानं प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे पाहत विचारलं, काय झालं काका, शिंपले कमी आहेत का. त्यावरती तो दुकानदार म्हणाला की नाही बाळा, या बाहुलीच्या मोबदल्यामध्ये थोडेसे ते जास्तच आहे. असं म्हणून त्या दुकानदारानं त्या सगळ्या शिंपल्यांमधनं केवळ 4 शिंपले स्वतःकडे ठेवले आणि उरलेले शिंपले त्या मुलाला परत दिले. ती बाहुली घेतली आणि त्या लहानशा मुलीच्या हातामध्ये दिली. त्या मुलीला खूप आनंद झाला आणि ती उड्या मारत त्या दुकानातून बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ तिचा भाऊ सुद्धा त्या काकांचे, त्या दुकानदारांचे आभार मानून त्या दुकानातून बाहेर पडला. हा सगळा प्रकार त्या दुकानातील कामगार बघत होता. ती मुलं गेल्यानंतर त्या कामगारानं आपल्या मालकांना प्रश्न केला. तो म्हणाला की तुम्ही एवढी महाग बाहुली केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यामध्ये त्या मुलांना कशी काय बरं दिलीत. तो दुकानदार मालक हसला आणि आपल्या कामगाराला म्हणाला, आपल्यासाठी ते केवळ समुद्र किनाऱ्यावरती सापडणारे शिंपले आहेत, पण त्या मुलासाठी मात्र ह्याचं मोल हे खूप आहे. आज त्याला किंमत, पैसे या गोष्टी कळत नाहीयेत, पण तो जेव्हा मोठा होईल त्यावेळेला त्याच्या लक्षात येईल की लहानपणी आपण आपल्या बहिणीसाठी एक बाहुली केवळ आणि केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यामध्ये घेतली होती. कोणी एका दुकानदार काकांनी चांगुलपणा जपत केवळ त्या शिंपल्यांच्या मोबदल्यातच ती महागडी बाहुली आपल्यासाठी दिली होती. त्यावेळेला त्याला खात्री पटेल की या जगामध्ये चांगुलपणा शिल्लक आहे. तसंच आपण कित्येकदा जरी म्हणत असलो की जग फार वाईट आहे, तरी सुद्धा जग अशा कित्येक चांगल्या लोकांनी भरलेलं आहे. आणि मग भविष्यात कदाचित त्याच्यापुढे जेव्हा कोणी निरागसपणे एखादा येऊन उभा राहील आणि त्यावेळेला त्याच्यातला चांगुलपणा हा जिवंत असेल, तो चांगलेपणानं त्याच्याशी वागेल आणि हा चांगुलपणाचा, चांगलेपणाचा वसा एकाकडून दुसऱ्याकडे पुढे जात राहील. या जगामध्ये चांगलेपणा किंवा चांगुलपणा टिकून राहण्यासाठी कधी कधी फायदा आणि नुकसान याच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. एखाद्या निरागस भाबड्या जीवासाठी आपण चांगलेपणा जपून ठेवला तर कदाचित ती साखळी तशीच पुढे चालत राहील. ती साखळी तुटू नये म्हणून मी आज छोटासा प्रयत्न केला. पुढे तो मुलगा उद्या चांगला प्रयत्न करेल आणि ती साखळी तशीच चालू राहील. ही वृत्ती, चांगलेपणाचा वसा हा असाच पुढे जात राहील. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.